या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। प्रभाग 22 येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत टकारी समाजासाठी उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साही व ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रभाग 22 चे लोकप्रिय नगरसेवक किसन जाधव, सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या अथक व विशेष प्रयत्नातून हा महत्वाकांक्षी विकास प्रकल्प साकार झाला आहे। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष विकास निधीतून 50 लाख रुपयांचा भरीव निधी या सांस्कृतिक भवनासाठी मंजूर करण्यात आला असून यामुळे टकारी समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे। या प्रसंगी टकारी समाजाच्या वतीने नगरसेवक किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड यांचा शाल व फेटा बांधून सन्मान करण्यात आला। समाजाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाज बांधवांनी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी समाजाचे ज्येष्ठ टकारी समाजाचे अध्यक्ष गैबूब जाधव, डॉक्टर साहेबू गायकवाड, युवक अध्यक्ष विनोद जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले। टकारी समाजातील राष्ट्रीय खेळाडू अंबादास गायकवाड यांची कबड्डी राष्ट्रीय प्रशिक्षक पदी निवड झाल्याबद्दल नगरसेवक किसन जाधव यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। समाजाची सांस्कृतिक ओळख जपली जावी, युवकांना दिशा मिळावी आणि पुढील पिढीला संस्काराचे केंद्र उपलब्ध व्हावे या भावनेतून किसन जाधव व नागेश गायकवाड यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतला, अशी भावना उपस्थित समाज बांधवांनी व्यक्त केली। या उद्घाटन सोहळ्यास टकारी समाजातील ज्येष्ठ व मार्गदर्शक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये गैबू जाधव, डॉक्टर साहेबराव गायकवाड, बसुमामा गायकवाड, शिवाजी जाधव, विद्यासागर जाधव, तुकाराम जाधव, भारत जाधव, राजू जाधव, दीपक जाधव यांच्यासह समाजाचे आधारस्तंभ सहभागी झाले होते। यावेळेस महिला भगिनींची देखील उल्लेखनीय उपस्थिती होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।